मुंबईत पुन्हा एकदा एक मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. विषय आहे बिहार भवन. 314 कोटी रुपयांचा खर्च, तब्बल 30 मजली इमारत आणि ठिकाण थेट मुंबई. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात बिहार सरकारचं भवन उभं राहतंय. ही बातमी समोर येताच प्रश्न, शंका, आरोप, प्रत्यारोप आणि राजकारण सुरू झालं आहे. मुंबईत बिहार भवन कशासाठी, हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो राजकीय, सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या गुंतागुंतीचा आहे. काय आहे प्रकरण, जाणून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. मुंबई म्हणजे संधीचं शहर. इथे कोणी जन्माने मुंबईकर नसतो, पण मेहनतीने मुंबईकर होतो असं म्हटलं जातं. देशाच्या प्रत्येक राज्यातून लाखो लोक रोजगार, शिक्षण, व्यवसायासाठी मुंबईत आले आहेत. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेशामधून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. बांधकाम मजूर, रिक्षाचालक, हमाल, कामगार, छोटे व्यापारी, सेवा क्षेत्रात काम करणारे मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग या स्थलांतरित लोकांवर उभा आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला जातोय. बिहार सरकारच्या म्हणण्यानुसार हे भवन केवळ निवासस्थान नाही, तर ते बिहारमधून मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी एक प्रशासकीय आणि सांस्कृतिक केंद्र असेल. बिहारमधील लोकांना सरकारी कामांसाठी बैठका, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रशिक्षण, निवास, समाजोपयोगी उपक्रमांसाठी एक हक्काचं ठिकाण मिळावं, हा त्यामागचा उद्देश सांगितला जातोय. दिल्ली, बंगळुरू, चेन्नई सारख्या शहरांमध्ये अनेक राज्यांची भवनं आधीच आहेत. मग मुंबईत बिहार भवन असण्यात गैर काय, असा सवालही उपस्थित केला जातोय. मात्र प्रश्न इथे संपत नाही, कारण मुंबई ही आधीच जागेची टंचाई, महागाई, वाहतूक, पायाभूत सुविधांचा ताण या सगळ्यांची झगडते. अशा शहरात 314 कोटी रुपये खर्च करून 30 मजली इमारत उभारणं कितपत योग्य आहे, हा सवाल अनेकांच्या मनात आहे. विशेषतः जेव्हा बिहारमधील अनेक जिल्हे अजूनही शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करतायत, तेव्हा हा पैसा मुंबईत का, असा प्रश्न विचारला जातोय. याच मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे. इथे महाराष्ट्राच्या करदात्यांवर आधीच मोठा ताण आहे. बाहेरच्या राज्यांनी आपापल्या राज्यात विकास करावा, मुंबईत नाही, अशी भूमिका मनसे मांडतंय. मनसेसाठी हा मुद्दा केवळ एक इमारतीचा नाही, तर मुंबईच्या ओळखीचा, अस्मितेचा आणि मराठी माणसाच्या हक्काचा आहे. त्यामुळेच मुंबईत बिहार भवन कशासाठी, हा प्रश्न त्यांनी थेट रस्त्यावर आणलाय. मनसेचा आक्षेप एवढ्यावरच थांबत नाही. उद्या प्रत्येक राज्य मुंबईत आपापलं भवन उभा राहायला लागतंय, तर मुंबई काय राज्याची कॉलनी होणार का, असा सवालही उपस्थित केला जातोय. आधीच मुंबईत घर घेणं स्वप्न झालेल्या मराठी तरुणासाठी रोजगारासाठी स्पर्धा वाढत असताना अशा प्रकल्पांमुळे स्थलांतराला अधिक प्रोत्साहन मिळेल का, ही भीतीही व्यक्त केली जाते. दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेनं मात्र या निर्णयाचं समर्थन केलं आहे. हे भवन कोणाच्याही विरोधात नाही, मुंबईत राहणाऱ्या बिहारमधील लोकांसाठी एक सुविधा आहे. मुंबई सर्वांची आहे, इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचा हक्क आहे, अशी भूमिका शिवसेनेकडून मांडली जाते. शिवसेनेनं याला विकास आणि सहअस्तित्वाचा मुद्दा मानत राजकारण करू नये, असं आवाहन देखील केलंय. या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, राज्याची ओळख आणि शहरांची मर्यादा. दिल्लीमध्ये अनेक राज्यांची भवनं आहेत, कारण दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी आहे, पण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि आर्थिक केंद्र देखील आहे. मग इथे इतर राज्यांची भव्य भवनं उभारणं योग्य आहे का, की आधुनिक भारतातल्या मोबाईल लोकसंख्येचं अपरिहार्य वास्तव आहे? या प्रकल्पांकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मुंबईत राहणाऱ्या बिहारमधील सामान्य कामगाराला या 30 मजली इमारतीचा नेमका काय फायदा होणार, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. रोज झोपडपट्टीत, चाळीत, भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मजुरांसाठी हे भवन केवळ एक प्रशासकीय इमारत ठरणार आहे का, की खरंच त्याच्या आयुष्यात काही बदल घडवणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा मुद्दा येत्या निवडणुकांमध्ये तापवला जाण्याची पूर्ण शक्यता आहे. स्थलांतर, स्थानिक विरुद्ध बाहेरचे, अस्मिता आणि रोजगार हे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे नाहीत. बिहार भवन हा त्यात संघर्षाचा नवा अध्याय ठरू शकतो. एकीकडे राष्ट्रीय पातळीवर एक भारत, श्रेष्ठ भारतची भाषा, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर असुरक्षिततेची भावना. या दोघांमध्ये हा वाद
अडकलेला आहे. शेवटी प्रश्न असा आहे की मुंबई नेमकी कोणाची आहे? इथे काम करणाऱ्या प्रत्येकाची की इथे जन्मलेल्या माणसाची? विकास म्हणजे फक्त भव्य इमारती उभारणं किंवा मूळ समस्यांवर उपाय करणं. बिहार भवन हा केवळ काँक्रीटचा ढाचा नाही, तर तो भारतीय संघराज्याच्या रचनेवर, स्थलांतरावर आणि शहराच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित करणारा विषय आहे. आगामी काळात या मुद्द्यावरून राजकारण आणखी तापेल. विरोध, समर्थन, मोर्चे, वक्तव्य सुरू राहतील. पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की, मुंबई पुन्हा एकदा फक्त शहर म्हणून नाही, तर विचार, संघर्ष आणि राजकारण यांचं केंद्र बनले आहे. आणि बिहार भवनाचा प्रश्न हा केवळ एका इमारतीचा नसून भारतातल्या शहरीकरणाच्या आणि राजकीय वास्तवाचा आरसा आहे. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.